एका बाजूला ठाकरेंचा साथ म्हणजे एका प्रकारे नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे, तर दुसऱ्या बाजूला पवार मात्र त्यांचा हात धरताना दिसतात आणि म्हणूनच पवारांनी काँग्रेसचा हात सोडलेला आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या सोबत पवार असतील असं आता जवळपास नक्की झालंय। काही दिवसांपासून वर्षा गायकवाड सातत्याने पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीत जाऊ नये अशी विनंती करत होत्या, पण शरद पवार मात्र ती विनंती काही ऐकताना दिसत नाहीत। पवार सोबत नसल्यानं काँग्रेस आता आंबेडकरांच्या सोबत गेली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसनं वंचित सोबत आघाडी करायचं ठरवलंय, त्याचा तपशील पहा। काँग्रेसशी युती करून प्रकाश आंबेडकर अकोल्यातून संसदेमध्ये निवडून गेलेले आहेत। अकोल्यातून 1998 आणि 99ला आंबेडकर खासदार झाले आहेत, त्यावेळेला काँग्रेसचं समर्थन त्यांना लाभलं होतं। अशा वेळेला जुने मैत्र संबंध पुन्हा एकदा जागृत झाले। 1999ला विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये आंबेडकरांचे समर्थक असलेले 3 जण मंत्री होते। 2003 मध्ये आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडली, ती आतापर्यंत 3ही मंत्र्यांनी त्यावेळेला राजीनाम्याचा नकारही दिलेला होता। त्यामुळे प्रकाश आंबेडकर एकटे पडले। काँग्रेस सोबत नसताना प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून 5 वेळा पराभव झालाय। दरम्यान काँग्रेस आणि वंचितचं सोबत असणं आणि ठाकरेंचं काँग्रेस सोबत न जाता आपल्या भावासोबत जाणं, यावर संजय राऊत काय म्हणतात ते ऐका। पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय, ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, ही देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे। आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत।